जय महाराष्ट्र. आर टी प्रवेश प्रक्रिया 2026 मार्फत आपल्या पाल्याचं ॲडमिशन आर टी एमधून करू इच्छिणाऱ्या पालकांसाठी हा व्हिडिओ आहे. आपण पाहतो की आर टी एमध्ये दुसरा टप्पा जे की विद्यार्थी नोंदणी आहे तो अद्याप सुरू झालेला नाही आहे. दिवसेंदिवस तारीख शाळेच्या नोंदणीची वाढत चाललेली आहे. काळजी नसावी, लवकरच विद्यार्थी नोंदणी सुरू होईल. अपेक्षा आहे की सोमवारपासून ही विद्यार्थी नोंदणी सुरू होऊ शकते. परंतु विद्यार्थी नोंदणी सुरू होण्यापूर्वीही अत्यंत महत्त्वाच्या काही सूचना आहेत ज्या मला पालकांना द्यायच्या आहेत. माझा मागचा 5-6 वर्षाचा अनुभव आहे आणि पालकांकडनं या क्षुल्लक अशा चुका होत आहेत आणि त्यानंतर अशा चुका आता लक्षात येत नाही आहेत, निदर्शनास येत नाही आहेत. परंतु लॉटरीसारख्या सिस्टममधनं नंबर लागल्यानंतर मग तुम्हाला ज्यावेळेस आता ॲडमिशन होणार तितक्यात एक छोटीशी चूक असते तुमची जी पूर्वी झालेली असते. त्यामुळं तब्बल 8 ते 10 लाख रुपयाचा खर्च तुम्हाला शिक्षणावरचा करावा लागतो. मग ती काय काय मायनर चुका आहेत ज्या आज आपल्याला चुका वाटतच नाही आहेत आणि त्या संभाव्य चुका आपण फॉर्म सुरू होण्याच्या अगोदर फॉर्म भरताना आणि फॉर्म भरल्यानंतर सबमिट करताना काय काय चुका होतात याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुमचा मुलगा 2019, 20, 21मध्ये जन्मला असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आणि त्या पालकांपर्यंतही जाऊ द्या ज्यांचे मुलं 19, 20, 21मध्ये जन्मलेत आणि आर टी मार्फत ज्यांना ॲडमिशन्स घ्यायचे. चल तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रहो, सगळ्यात मोठी चूक ती म्हणजे भाडे करार न बनवणं. आपल्याला माहिती आहे की ही लॉटरी सिस्टम आहे आणि जसं जसं वेळ कमी असतो पालकांना उशिरा समजतं आर टी सारखी योजना आहे. मग भाडे करार कुठून बनवायचा, कुठला घरमालक शोधायचा, शाळेच्या शेजारचं घर कसं शोधायचं, या सगळ्या गोंधळामध्ये पालक म्हणतो जाऊ दे यार, नंबर लागला तर बघू. आणि अशाच केसेसमध्ये नंबर जास्त लागतो आणि नंबर लागल्यानंतर तुमच्याकडं भाडे करार राहत नाही कारण तुमचं घर स्वतःचं नसतं. आणि जर का तुम्ही ही गोष्ट म्हणजे 2,500 3,000 घालून जर अगोदरच भाडे करार बनवलं असतं तर तुम्हाला त्यावेळेस भाडे करार सादर करता आला असता आणि तुमचा नंबर जो लागलेला आहे त्याची सुनिश्चिती झाली असती, म्हणजे ॲडमिशन कन्फर्म झालं असतं. परंतु केवळ एक निष्काळजीपणा. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की आम्ही असं नाही करत, तर बहुतांश पालक असेच करतात. आजही मला फोन येतात आणि म्हणतात सर काय ॲडजस्ट होईल का, आधारवरचा पत्ता करतो, बँकेच्या पासबुकवरचा पत्ता करतो. परंतु मला मी सांगू इच्छितो की नुसत्या आधारवरचा पत्ता करून चालणार नाही. कारण काय आहे की मेट्रोपॉलिटन सिटीज जसं की पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ॲडमिशन्सची खूप कॉम्पिटिशन जोरात आहे. त्यामुळं काय होतं की त्याची पडताळणी खसून केली जाते. आता खसून पडताळणीमध्ये काय होतं, आधारमध्ये तुम्ही ॲड्रेस जरी अपडेट केला तर ॲड्रेस कोणत्या तारखेला अपडेट झाला आहे, आधार अपडेट हिस्ट्री काढली जाते तुमची. आणि जर का तुम्ही 1 महिन्यापूर्वी म्हणजेच ॲडमिशनच्या समोर किंवा अर्ज दाखल करण्याच्या समोर जरी ॲड्रेस अपडेट करून घेतला असेल तर तो ॲड्रेस तुमचा वैध ठरत नाही. त्यासोबतच तुम्ही जर जागा स्वतःची आहे म्हणून दाखवताय, आधार कार्डवरती पत्ता दिला आहे आणि बँकेच्या पासबुकवरती पत्ता येणं काही अवघड नाही आहे. KYC केलं की जे आधारवर आहे ते बँकेच्या पासबुकवर येतं. हे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यालाही ठाऊक आहे. परंतु ते म्हणतात की मग जर तुमचं मालकीचं घर असेल तर तुम्ही लाईट बिल सादर करा किंवा रजिस्ट्री कॉपी द्या. लाईट बिल तुम्ही म्हणू शकता की जुन्या मालकाच्याच नावावर आहे, मग तुम्ही रजिस्ट्री खरेदी केलेलं काहीतरी टॅक्स पावती द्या. ही पडताळणी खसून होत असल्यामुळं माझी सर्व पालकांना विनंती आहे, भाडे करार नक्की बनवा. उशीर लागतोय का, तर अजिबात उशीर होत नाही आहे. तुम्ही आजही भाडे करार बनवायला गेलात, जागा शोधा, घर शोधा, मालक पकडा, त्याला घेऊन जा. किंवा आजही होम सर्व्हिसेस बऱ्या ठिकाणी दिल्या जातात. 500-1000 रुपये एक्स्ट्रा जाऊ द्या. परंतु उज्ज्वल भविष्य आहे पालकांचं. जुगार आहे, मान्य आहे, परंतु हा थोडंसं आपण चांगलं पॉझिटिव्ह वेनंच ह्याच्याकडे बघून तुम्ही तुमचे भाडे करार करून घ्या. दुसऱ्या महत्त्वाच्या चुका की जसंही फॉर्म भरायला सुरुवात झाली ही पालकांमध्ये इतकी हडबडी असते की आपल्याला असं वाटतं की पहिल्या दिवशी फॉर्म भरून सबमिट केला म्हणजे आपला पहिला नंबर लागेल. तर तसं अजिबात नाही आहे. लॉटरी सिस्टममध्ये शेवटच्या दिवशी शेवटच्या मिनिटाला जमा झालेला फॉर्म आणि पहिल्या दिवशी पहिलाच जमा झालेला फॉर्म यामध्ये कसलाच भेदभाव नाही आहे. केवळ ॲप्लिकेशन नंबर्स आहेत. लॉटरीमध्ये जे छाननी केली जाते लॉटरीमधनं ते फक्त ॲप्लिकेशन नंबर आहेत जे सबमिट झालेले आहेत. त्यामुळं लवकर सबमिट करून काहीच होत नाही. परंतु लवकर सबमिट करण्याच्या नादामध्ये काय काय चुका होतात, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॉर्मवरचा रजिस्ट्रेशन करताना सुरुवातीच्याच पेजवरती सुरुवातीला आडनाव विचारलेलं असतं, विद्यार्थ्याचं नाव आणि वडिलाचं नाव, त्याच्यानंतर त्याचा जन्मतारीख आणि त्याच्यानंतर मग मोबाईल नंबर. बहुतांश पालक या प्रक्रियेला नवीन असल्यामुळं किंवा घरच्या घरी फॉर्म भरत असल्यामुळं त्यांच्या लक्षात येत नाही त्यांच्या चुका काय होत आहेत. रजिस्ट्रेशनच्या चुका होतात. रजिस्ट्रेशनच्या चुका जर तुमच्या निदर्शनास आल्या तर ते फॉर्म डिलीट करून नवीन भरू शकता. परंतु अशा काही मध्ये गेल्यानंतर चुका होतात. फॉर्म भरताना पत्ता अपूर्ण टाकला किंवा जो मी पत्ता टाकला आहे गुगल मॅपवर दाखवला आहे तो जुळतच नाही आहे किंवा शाळेचा क्रम आमचा दिसत नाही, आम्हाला ज्या क्रमानं शाळा पाहिजे त्या क्रमानं शाळाच येत नाही आहे.
किंवा तुम्ही 2 शाळा निवडल्या, फॉर्म सबमिट केला, नंतर थोडे दिवस विचार केला, अरे यार अजून एक शाळा होती, या दोघीमध्ये तर कॉम्पिटिशन जास्त आहे, तिसरंही टाकलं असतं तर बरं झालं असतं, किंवा 2 शाळा उगीच टाकल्या, आपल्याला तर एकच पाहिजे होती, एक टाकलं असतं तर नंबर लागण्याचे चान्सेस जास्त आहेत. अशा शंका कुशंका तुमच्या डोक्यामध्ये खेळत राहतात आणि मग पालक मला फोन करतात की सर हे फॉर्म सबमिट झाला डिलीट कसा करायचा. त्याचंही प्रावधान आहे, परंतु रेअर केसेसमध्ये आहे. कोणत्या केसेस आहेत, ज्या की जर तुम्ही समजा मेलच्या ठिकाणी फिमेल टाकलं आहे, जन्मतारीखच चुकली आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या की म्हणजे गांभीर्य आहे ज्याचं, त्या ना की सर आम्हाला 2 टाकायच्या होत्या एकच टाकली, सर एकच टाकायची होती 2 टाकल्या, असल्या क्षुल्लक कारणामुळं फॉर्म रिजेक्ट केला जात नाही. माहिती असावी तुम्हाला. मी पदोपदी तुमच्यासोबत आहेच, कारण तुमच्याकडनं कसल्याही गोड चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे, आपल्याला तो अनुभव आहे. परंतु कधीपर्यंत जोपर्यंत तुम्ही फॉर्म सबमिट करत नाही. जर फॉर्म सबमिट केला तेव्हाही काय करायचं ते आहे, परंतु ती वेळच येऊ देऊ नका. माझं म्हणणं आहे की फॉर्म सुरू झाला तर शांतपणे रजिस्ट्रेशन करून ठेवा. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर 0001 आला म्हणजे तुमचा 1 नंबरला नंबर लागला असा नाही आहे. मी शेवटच्या दिवशी फॉर्म सबमिट केला होता आणि तरी नंबर लागलेला आहे, असं काहीही नाही आहे. फॉर्म रजिस्ट्रेशन करून ठेवा तुमच्या खात्रीसाठी. हळूहळू फॉर्म भरा, दररोज एक पान भरलं तरी चालेल. 5 दिवस लागतील, 4 ते 5 दिवस लागतील, पण याच्या व्यतिरिक्त काही नाही. ज्यांचे भाडेकरू आहेत, भाडेकरार केला आहे, हातात भाडेकरार जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत फॉर्म सबमिट करू नका. कदाचित होईल काय, तुम्ही माझा ऐकून भाडेकरार करायला जाल आणि फॉर्म सुरू झाला की लगेच 8 तारखेला फॉर्म भरला, सबमिटही केला आणि मग भाडेकरार 10 तारखेचा हातात आला, त्याचाही काही फायदा होणार नाही आहे. मग पुन्हा फॉर्म डिलीट करून घ्यायचा, मग पुन्हा भरायचा. या सगळ्या गोष्टी टाळूया. आता तुम्हाला वैयक्तिक आणखीन काही प्रश्न असतील जे काही तुम्हाला सर्वसाधारणपेक्षा वेगळे वाटत आहेत, काही एकल पॅरेंट्स असतात, सिंगल मदर असतात, डिवोर्सी असतात, काही कागदपत्राची खालीवरी असते, तर तुम्ही वैयक्तिक माझा एक व्हॉट्सअप लिंक आहे आणि मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की ते पेड व्हॉट्सअप ग्रुप आहे बाबांनो. त्याला 100 रुपयाचं शुल्क आहे आणि ते जे काही वेळ मी देतो आहे, जी काही तुम्हाला माहिती एका मिनिटात मिळते आहे, तर त्यासाठी ते 100 रुपयाचं शुल्क आहे. मला वाटतं 8 ते 10 लाख रुपयाचा जर तुमचा खर्च वाचत असेल तर 100 रुपयाचं शुल्क भरणं हे काही मोठी गोष्ट नाही आहे किंवा मी काही जास्त मागतही नाही आहे. तुमचा आमचा वेळेची कदर करण्यासाठी ते चार्जेस आहेत, ते चार्जेस भरा आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि तुमची जे काही कागदपत्र आहेत त्याची पडताळणी करून घ्या. फॉर्म भरताना काही मदत लागली तर त्यामार्फतही तुम्हाला सांगण्यात येईल. मग विनंती आहे पालकांना, घाई गडबड न करता शांतपणे फॉर्म भरा. फॉर्म भरताना काय अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. फॉर्म कसा भरायचा त्याबद्दलही मी वेळोवेळी व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत पाहत राहा, वेगवेगळे व्हिडिओज आहेत, कागदपत्र काय आहेत, पडताळणी कशी होते, या सगळे व्हिडिओज माझ्या चॅनलवरती आहेत, तुम्ही भेट देऊन पाहू शकता. आणि तीच विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.